आजचा हा स्वामी संदेश ऐकूनच पुढे जा। स्वामी संदेश ऐकून तुमच्या आयुष्यातील 101% समस्या दूर होतील। आजचा हा संदेश टाळाटाळ न करता मन लावून ऐका। हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा। स्वामींची कृपा आशीर्वादाने तुमचं जीवन सुखी व आनंदी होईल। ज्या स्वप्नांची तुम्ही वाट बघत होतात ती स्वप्न पूर्ण करण्यास स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील। आजच्या या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष केल्यास स्वामी कृपा आशीर्वाद तुम्ही चुकवाल। स्वामी संदेश मन लावून ऐका, तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा जाओ हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी म्हणतात, बाळा, काही लोकांची ओळख आयुष्य शिकवून जाते, त्यांची चूक आपल्याला योग्य वळण देते। फसवणूकही शिक्षण असतं, त्या वेदनेने भविष्य सुखावतं। माणसं आपल्याला वापरतात हे समजलं तरी आपण गप्प राहतो, कारण भावनांना आवाज नसतो, पण एक दिवस हेच मौन दुःखाचं कारण बनतं। बोलणं आणि थांबणं यात तोल असावा। नाती जपताना स्वतःला हरवू नका, कारण हरवलेली ओळख नातं संपल्यावर कोण शोधणार। प्रेम, मैत्री, भावके कुठल्याही नात्यात स्वतःची किंमत राखा। काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं। स्वामी महाराज म्हणतात, जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा। खरं तर आपलं कोण आणि परकं कोण हे ठरवणं तसंच कठीणच असतं। मतलब संपला की आपली असणारी अगदी जवळची माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की ज्या शरीरावर माणूस प्रेम करतो ते शरीरही। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही। सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। नशिबाचे सगळेच फाशे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्दही असावीच। कित्येक पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यात बेईमानी लपलेली असते, पण मळलेल्या इमानदारी मेहनतीच्या कपड्याचा रंगच रुबाबदार असतो। स्वामी महाराज म्हणतात, धान्य पाखडायला सुपाचा उपयोग केला असता खडे पुढे येतात आणि निघून जातात। विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी। दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे। जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत। स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आयुष्यात माणसं कमवा, पैसे तर भिकारी पण कमावतो। आपण आपले गुण ओळखावे। दोष सांगण्यासाठी लोक आहेतच, पावलं टाकायचं असेल तर पुढे टाकावे, मागे ओढायला लोक आहेतच। स्वप्न बघायचं असेल तर मोठेपणाचे पहावे, कमीपणा दाखवायला लोक आहेतच। न समजून घेणाऱ्याला समजावून सांगणं कठीण असतं। कुटुंब आणि स्वतःवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला रविवार हा हवाहवासा वाटत असतो। एखाद्याचं ऐकून घेण्यापेक्षा त्याला अधिक समजावून घेण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकजण तेवढं व्यक्त नाही करू शकत जेवढं त्याला वाटत असतं। वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो, म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घेत जा। माणूस एकदा निघून गेला की परत येत नसतो। आपण पेरलेल्या कर्माचं झाड जेव्हा मोठं होतं आणि ते झाड आपल्याला आपल्या कर्माचे फळे द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असते किंवा कडू असते, ती आपल्यालाच खावे लागतात। स्वामी महाराज म्हणतात, डोळे बंद केले म्हणून बाळा तुझं संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही। राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील। श्रद्धा आणि विश्वास हा अटूट असला की न सांगता देवाला तुमच्या मनातलं कळत असतं। तसंच कर्म हे स्वच्छ आणि सुंदर असलं की न मागता सगळं काही मनासारखं मिळत असतं।
अत्तरे सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. नाती सुंदर व्हायला माणसाचे स्वभाव हे निर्मळ असावे लागतात. जिथं भावना ह्या खऱ्या असतात तिथं राग खूप लवकर येतो आणि राग तितक्याच लवकर तो निघूनही जातो. स्वामी महाराज म्हणतात, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाणीव असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप आपल्या जीवनात घडत जातात. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जिथं विचार केला जातो तिथंच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. राग हा त्याच व्यक्तीवर करावा ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावरच करावं की जो त्याची चूक नसतानाही आपल्याला सॉरी बोलतो, कारण त्याला सॉरीपेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचं वाटत असतं. आयुष्यामध्ये जबरदस्तीने कोणाची साथ मागू नका. ज्याला इच्छा असेल, मनात प्रेम असेल, तो स्वतःहून तुम्हाला साथ द्यायला येईल. तो आनंद काही वेगळाच असतो. जिभेने माफ करायला वेळ लागत नाही, पण मनापासून माफ करायला आयुष्य निघून जातं. हातोड्याचा घाव सोसताना दगडाला खंत वाटत नाही, कारण काही काळानंतर सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतं. आपला हेतूसुद्धा आणि प्रामाणिक असेल तर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसतं. चांगल्या कर्माची फळं चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम हे कधीच व्यर्थ जात नसतं. नात्यांचा अर्थ समजण्यासाठी माणसाच्या सहवासात राहावं लागतं. किनाऱ्यांची किंमत कळण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. नात्यांपेक्षा जर स्वतःचा मीपणा मोठा असेल तर माणसानं नाती बनवू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.